निस्वार्थ प्रेम काय असतं हे आपल्याला मुक्या प्राण्यांकडून शिकायला हवं। या मुक्या प्राण्यांचे प्रेम म्हणजे मनुष्य जातीपेक्षा नेहमीच चांगले। 1933 पूर्वी बाबासाहेबांचे वास्तव BIT चाळीत असताना त्यांनी हरिण पाळले होते। हे बरेच जणांना माहीत नसेल। बाबासाहेबांच्या राजगृही निवासस्थानी टॉबी नावाचा कुत्रा होता। जेव्हा टॉबीचे निधन झाले तेव्हा बाबासाहेब धायमुखून रडले होते। नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष असताना बाबासाहेबांनी पीटर नावाचा कुत्रा पाळला होता। या पीटरचा बाबासाहेब खूप लाड करायचे। या एकनिष्ठ पीटरने बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर 1 महिन्याच्या आतच देह ठेवला। पण मी हे तुम्हाला का सांगतोय? कारण की मला या प्रसंगामधून एवढं सांगायचं आहे की या मुक्या जनावरांचे बाबासाहेबांवर किती प्रेम होते। मग बाबासाहेबांनी आपल्यासाठी तर एवढे करून ठेवले आहे, तरी या लोकांना बाबासाहेबांच्या कष्टाची जाण का नाही? अरे आपल्यापेक्षा तर ते कुत्रे बरे, ज्यांनी भाकरीच्या एका तुकड्यावर बाबासाहेबांना जीव लावला, त्यांच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले। बाबासाहेबांनी म्हटले होते की मला समाजातील शिकलेल्या लोकांनी धोका दिला। खरेच बोलले होते बाबासाहेब, कारण आजही तीच परिस्थिती आहे। बाबासाहेबांमुळे शिकायचं आणि नोकरीला लागायचं आणि बस, नंतर फक्त आपल्या घरापुरतं जगायचं। अशाने कशी चालणार? बाबासाहेबांनी आपलं अख्खं आयुष्य समाजाच्या सेवेत गुंतवलं, पण आपण आज काय करतोय? काहीच नाही। फक्त नोकरी मिळवायची आणि फक्त स्वतःपुरतं, घरापुरतं एवढंच बघायचं। म्हणून मला असं वाटतं, समाजातील अशा लोकांपेक्षा ते कुत्रे जनावरे पुरले, कारण ते या लोकांसारखे कृतज्ञ झाले नाहीत।